ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, आठवणींचं आभाळ मनात येऊन टाकतं. का आहे ही आठवण? तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ऊन जरा जास्तच आहे, याचा चटका जरा जास्तच लागतोय. आणि अशा अनेक घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. जंगलाला आग लागलेली असू दे, ज्याला आपण वणवा म्हणतो, किंवा एखादी झोपडपट्टी जळालेली आहे, या सुद्धा न्यूज आपण बघितलेल्या आहे, किंवा उष्माघाताने अनेकांचा बळी घेतलेला आहे. या संदर्भात विविध न्यूज आपण त्या ठिकाणी बघतोय आणि याच अनुषंगाने एक रिपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे की जगातील 20 जे उष्ण शहर आहेत त्यापैकी 19 शहर हे भारतातील पाहायला मिळतात. आणि याच अनुषंगाने भारत का तापतोय, काय असते हीटवेव्ह, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन हा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही हे पुस्तक उत्तर लेखन झिरो टू हिरो मार्केटमधून घेऊ शकता. विषयाकडे परत येऊया. 20 पैकी 19 हॉटेस्ट सिटी या भारतात आहे, याची ही लिस्ट आहे. सर्व ठिकाणी आपल्याला भारताचा झेंडा त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि यासाठी मग कारण काय आहे? हे आजोबा बघा की चेहऱ्यावर पाणी घेताना दिसत आहेत, कारण उन्हामुळे होणारी लाही लाही. आणि मग हीच हीट वेव्ह काय असते हीट वेव्ह, याचे डेफिनेशन्स काय आहेत, या सुद्धा विविध डेफिनेशन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन नुसार त्यांनी जी डेफिनेशन दिलेली आहे, तो मागच्या सलग 5 दिवसात जर ऍव्हरेज टेम्परेचर पेक्षा 4 ते 5 डिग्रीने तापमान हे वाढलेले असेल, त्याला ते हीट वेव्ह म्हणतात. आणि जनरल भाषेत जर आपल्याला पाहायचं झालं ते सुद्धा तीच आहे की जेव्हा एखाद्या प्रदेशात कमाल तापमान हे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढते आणि सामान्य तापमानापेक्षा लक्षणीय फरकाने जास्त असते, तेव्हा त्या परिस्थितीला आपण हीट वेव्ह म्हणतो. जनरली ऊन वाढणं, उन्हामध्ये टेम्परेचरमध्ये वाढ होणं आणि त्याच्या वेव्स, त्याच्या ज्या लाटा आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचणं, जनरल भाषेत हे आहे हीट वेव्ह. मग या हीट वेव्ह मुळे किंवा ही जी काही टेम्परेचर वाढण्याची काय म्हणता येईल प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, याला कारण काय आहेत आणि भारतच का तापतोय, याचं कारण क्रमांक 1 की भारताची लोकेशन. बघा या मॅपमध्ये तुम्हाला दिसून येतो की हा आपला प्रिय देश भारत या ठिकाणी आहे. याला आपण ट्रॉपिक रिजन म्हणतो आणि हा जो वरचा आहे तो सब ट्रॉपिक आहे. भारताची पोझिशन ट्रॉपिक सब ट्रॉपिक रिजन मध्ये येतं. त्यामुळं काय होतं की या 3 लाईन असतात की ज्याला हा जो याला काय म्हणतो आपण इक्वेटर, आणि हा झाला कॅन्सर, आणि हा झाला कॅप्रिकॉन. सो भारत हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या जवळ म्हणजे या रेषेच्या जवळ येत असल्यामुळे काय होतं तर एप्रिल मे महिन्यात सूर्यकिरण जे आहे हे सरळ सरळ व्हर्टिकली पडतात, जे आपण म्हणतो ना की 12ची ऊन खूप बेकार असते. सो त्यामुळे काय होतं की व्हर्टिकल पडत असल्यामुळे तापमान वाढीला एक वाव मिळतो आणि तापमान वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्याचमुळे इतर देशांपेक्षा जे सरफेस हिटिंग आहे ते जास्त प्रमाणात झालेली दिसते. हे सुद्धा एक कारण आहे की भारतातल्या तापमान वाढीसाठी. कारण नंबर 2 काय आहे तर तुम्हाला माहित आहे की आपल्या पश्चिमेला पाकिस्तान देश आहे, किंवा आपल्या पश्चिमेला जे राज्य आहे ते राजस्थान आहे. तिकडून कोरडे व काय म्हणतात उष्ण स्वरूपाचे वारे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण उत्तर पश्चिमी वारे म्हणतो. आणि हे या वाऱ्याचे डायरेक्शन तुम्हाला दिसत असेल इथे, जनरली लू म्हणून त्या भागामध्ये त्याचं एक स्थानिक नाव आहे त्या वाऱ्यांना, जे अतिशय गरम असतात. आणि हे वारे काय असतात, कोरडे असतात. आणि तिथे रेगिस्तान सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यावरून येणारे एकदम ते उष्ण स्वरूपाचे वारे बनून जातात. आणि हीच मग हीटवेव्ह ची जी कंडिशन आहे ती अजून इंटेन्सिफाय करतात, म्हणजे त्यामध्ये अजून वाढ घडून आणतात आणि टेम्परेचर वाढवतात. ह्या मॅपमध्ये तुम्हाला त्याची डायरेक्शन दिसून येते. आणि याचा परिणाम नॉर्थ भाग जो आहे किंवा हा जो इथला एवढा भाग दिसतो त्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेला आपल्याला दिसून येतं. कारण नंबर 3 काय आहे तर आपल्याला माहित आहे की हिमालया आपल्या नॉर्थ साईडला पाहायला मिळतो. आणि जो युरेशिया आहे तिथे काय आहे तर बर्फाची कमतरता. आता बर्फाचा काय संबंध तर बघा तुम्हाला 2 इमेजेस या ठिकाणी दिसतात. इथे बर्फ हा कमी दिसतोय आणि इथे थोडस बर्फ आच्छादित झालेला दिसतोय. मग काय होतं की जेव्हा सूर्याची किरणे पडतात तर ही सूर्याची किरणे त्या बर्फावर पडून परत माघारी आकाशाकडे जातात, आणि याला आपण काय म्हणत असतो की अल्बिडो इफेक्ट. तो ही अल्बिडो इफेक्ट काय असते, ही प्रतिबिंबन क्षमता काय असते तर बर्फ जर असला तर तो आपला परावर्तित करतो, परत पाठवतात आलेले किरण. त्यामुळे काय होतं की हीट तेवढी दिसून येत नाही. परंतु
जर हा बर्फ कमी पडला, हिवाळ्यात बर्फ कमी पडल्यामुळे हे इथं थोडंसं बर्फाचं जे आच्छादन आहे ते कमी झालेलं दिसतं, त्यामुळे जमीन ही हीट शोषून घेते आणि त्यामुळे सुद्धा एक कारण दिसून येतो की काय टेम्परेचर भारतातलं वाढलेलं आहे. येते लक्षात. मग कारण नंबर 4 काय आहे तर प्री मान्सून कालावधी आणि पावसाचा अभाव. बघा की एप्रिल ते मे महिन्यात काय आहे, मान्सून येण्याआधीचा काळ आपल्याला त्या ठिकाणी तो माहिती आहे. त्यामध्ये काय होतं तर पाऊस नाही आणि ढग नाही. आता जेव्हा ढग नसतात काय असतात हे बघा इथे तुम्हाला दिसून येतं की जर ढग असले तर येणारं जे ऊन आहे ते ढगांच्या माध्यमातून परत पाठवल्या जातं अवकाशाकडे आणि त्यामुळे जमीन ही गरम होत नाही. परंतु जर हे ढग जर नसतील तर हे सरळ किरण जमिनीवर पडतात आणि त्यामुळे काय होतं की जमीन हीट शोषून घेते आणि तापमान वाढवण्यास मदत करते. हा सुद्धा एक कारण आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं आणि जे कूलिंग मेकॅनिझम आहे त्याचं ते अपसेंट होतं या पिरियडमध्ये, म्हणून सुद्धा तापमानात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कारण नंबर 5 काय आहे तर विशाल स्थलभाग म्हणजे लार्ज कॉन्टिनेंटल लँडमास. ही भारताची भूमी आहे आणि हा एक मोठा भूभाग आहे. मग यामुळे काय होतं की समुद्रापेक्षा जमिनीचं जे तापमान जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असतं. त्यामुळे काय आहे लवकर जी जमीन जी आहे ती लवकर तापल्या जाते आणि त्यामुळे सुद्धा टेम्परेचर वाढण्यामध्ये हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे कॉन्टिनेंट हिटिंग इफेक्ट जे आपण त्याला म्हणतो तो अधिक तीव्र स्वरूपाचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि सध्या एक चर्चेत आहे की अल निनो काय आहे, हा सुद्धा भारताच्या टेम्परेचर वाढीवर परिणाम कशा पद्धतीने पाडतो तर बघा तुम्हाला इकडल्या इमेज मध्ये मी सांगतोय. हा बघा इथे काय होतं की इथे आपल्याला हा पॅसिफिक समुद्र दिसतो. कुठला आहे पॅसिफिक समुद्र. इकडे हे पेरू नावाचा इक्वेडोर नावाचा देश आहे. या ठिकाणी काय होतं की समुद्राच्या तापमानात वाढ होते आणि यामुळे काय होते की वाऱ्याची दिशा बदलून जाते. जशी की जनरली ईस्ट टू वेस्ट या ठिकाणी वारे वाहत असतात, पण तेव्हा काय होतं की वेस्ट टू ईस्ट ही डायरेक्शन बदलते आणि जेव्हा सुपर अल निनो होतो तर त्यामध्ये चान्सेस असतात की अजून तापमान म्हणजे जे जागतिक हवामान आहे, जे जागतिक तापमान आहे त्यामध्ये ते इन्क्रीज होतं आणि हे सुद्धा एक कारण भारताच्या तापमान वाढीसाठी किंवा भारत तपण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. सो आय होप की तुम्हाला या छोटेखानी व्हिडिओमधून भारत तापण्यामागचे कारण काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यापेक्षा अजून जास्त जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे किंवा वृक्षतोड झालेली आहे असे इतर कारण त्याला अजून कारणीभूत असू शकतात. तुम्हाला काय वाटतं अजून कुठली कुठली कारणे आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच अनुषंगाने मेन्सला कशा पद्धतीने प्रश्न बनेल हा सुद्धा आपण डिस्कस करून घेऊया की भारत जगातील उष्णतेचे केंद्र हीट हॉटस्पॉट बनत चाललेला आहे. या विधानाचे काय परीक्षण करायचं आहे तुम्हाला कुठले त्याचे अँगल सुचतात, काय त्याची कारणं असू शकतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याच अनुषंगाने राज्यसेवा 2027 साठी आम्ही समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे, जी एकदम 29,999 इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे. यामध्ये काय तर प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी होणार आहे आणि सर्वात महत्वाचं की लाईफ टाईम व्हॅलिडिटी या बॅचची तुम्हाला असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. मला जर या बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. एओनायसचं ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून आणि ऍप स्टोअर वरून डाउनलोड करायचं आहे. फाईल, नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्सचा कव्हरेज त्यामध्ये आहे. करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. आणि तुम्हाला जर नोट्स लागत असतील तर त्याच्या पीडीएफ साठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अधिक माहितीसाठी हा संपर्क मी तुम्हाला या ठिकाणी देतोय, तुम्ही माहिती घेऊ शकता. सो निश्चितच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपण तिथे चर्चा करूया भारत का तापतोय याची. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू.